एका बाजूला लोक म्हणतात जास्त मुलं जन्माला घाला आणि दुसऱ्या बाजूला आपण रोज ट्रॅफिक, गर्दी, प्रदूषण, बेरोजगारी, कॉम्पिटिशन यामुळे त्रासलेलो आहोत. मग खरंच भारताला अजून लोकसंख्या वाढवण्याची गरज आहे का? की आता कंट्रोल करण्याची वेळ आली आहे? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय पाहतो? ट्रॅफिक, गर्दी, आवाज, टेन्शन, कॉम्पिटिशन. बसमध्ये जागा नाही, ट्रेनमध्येही जागा नाही, हॉस्पिटलमध्ये जागा नाही, शाळांमध्ये जागा नाही. आणि अशा देशात सोशल मीडियावरती काही इन्फ्लुएन्सर, पॉलिटिशियन्स आणि काही धार्मिक लोक वारंवार सांगतात, हिंदूंनी 4-5 मुलं जन्माला घालायला पाहिजेत. नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक थोडा सेन्सिटिव्ह आहे, पण ऑनेस्टली बोलायचं झालं तर हा टॉपिक इग्नोर करून चालणार नाही. हिंदूंनी 4-5 मुलं जन्माला घालायला पाहिजेत, हे तुम्हाला पटतंय का? भारताला अजून लोकसंख्या वाढवण्याची गरज आहे का? की आता उलट लोकसंख्या कंट्रोल बद्दल विचार करण्याची वेळ आली आहे? आजचा व्हिडिओ कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. फक्त माझं मत या ठिकाणी मी मांडत आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, एक गोष्ट समजून घेऊयात. आपल्या भारत देशामध्ये कुठल्याही शहरात बाहेर पडलं की प्रचंड गर्दी दिसते. कारण आपला भारत देश खरंच लोकांनी तुडुंब भरलेला आहे. भारताची लोकसंख्या आज 140 कोटीपेक्षाही जास्त आहे. इमॅजिन करा, जगातल्या जवळ प्रत्येक 6 माणसांपैकी 1 माणूस भारतीय आहे. आणि मजेशीर गोष्ट काय तर संपूर्ण जगाच्या जमिनीपैकी भारताचा हिस्सा खूप छोटा आहे. म्हणजे कमी जागा आणि प्रचंड लोक. म्हणून ट्रॅफिक वाढते, प्रदूषण वाढतं आणि स्ट्रेस वाढतो. आज मुंबई लोकल ट्रेनमध्ये लोक लिटरली लटकून प्रवास करतात. पुणे, बेंगलुरूमध्ये ट्रॅफिकमुळे लोकांचं आयुष्य रस्त्यांवरती आलं आहे. एका छोट्याशा फ्लॅटसाठी करोडो रुपये द्यावे लागतात. का? कारण डिमांड जास्त, लोक जास्त आणि रिसोर्सेस लिमिटेड आहे. काही लोक म्हणतील जास्त लोकसंख्या म्हणजे प्रॉब्लेम नाही. हो, फक्त लोकसंख्या प्रॉब्लेम नसते. पण ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे जेव्हा लोक इतके वाढतात की सगळ्यांसाठी पुरेसं जागा, पाणी, नोकऱ्या आणि रिसोर्सेस कमी पडायला लागतात. म्हणजे चला उदाहरणातून आपण समजून घेऊया. एका क्लासरूममध्ये 30 विद्यार्थी असतील तर शिक्षक सगळं मॅनेज करू शकतात. पण 30 विद्यार्थ्यांची संख्या 300 पेक्षा जास्त झाली तर क्वालिटी कमी होते. हेच देशाचं होतं. हॉस्पिटल कमी, पेशंट जास्त होतात. शाळा कमी आणि विद्यार्थी जास्त. नोकऱ्या कमी आणि अर्जदार जास्त. म्हणून कॉम्पिटिशन फार भयान होत चाललेलं आहे. आज भारतात परिस्थिती काय आहे? एका सरकारी नोकरीसाठी लाखो अर्ज येतात. पोलीस भरती, रेल्वे, बँक एक्झाम्स, कधी कधी 500 जागांसाठी 10 लाख लोक अर्ज करतात. इमॅजिन करा, या अर्जदारांवरती मेंटली प्रेशर किती असेल. आणि मग पोरं डिप्रेशन मध्ये जातात. आज मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा कुठलीही डिग्री स्पेशल राहिलेली नाही. एमबीए पण लाखो लोकांकडे आहे. लोक इतके जास्त आहेत की डिग्रीची व्हॅल्यू कमी झाली आहे. जे आधी रेअर होतं आणि आता कॉमन झालेलं आहे. तुम्ही सोशल मीडियावरती फॉरेन कंट्रीज पाहिल्या असतील. मोठे रिकामे रस्ते, कमी गर्दी, स्वच्छ हवा, शांत आयुष्य. का? कारण तिथे लोक कमी आहेत. नॉर्वे, फिनलँड, कॅनडा अशा इतर देशांमध्ये लोकसंख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे तिथलं प्लॅनिंग पण स्ट्रॉंग आहे. त्या उलट भारतामध्ये खूप जास्त लोक आणि प्लॅनिंग कमी आहे. म्हणूनच इथे जास्त गर्दी, ट्रॅफिक, प्रदूषण जास्त प्रमाणात आहे. मग आपल्या भारतामध्ये काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, पॉलिटिशियन्स आणि धार्मिक लोक 4-5 मुलं जन्माला घालायला का सांगतात? ते असं का बोलतात? यामागचं पहिलं कारण म्हणजे धर्माची भीती. काही लोकांना असं वाटतं आपल्या धर्माचे लोक कमी झाले तर, आपण मागे पडलो तर, दुसऱ्या लोकांची संख्या वाढली तर. म्हणून काही लोक जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी सपोर्ट करतात. दुसरं कारण म्हणजे पॉलिटिकल पॉवर. काही लोकांना वाटतं जास्त लोकसंख्या म्हणजे जास्त मतदान आणि जास्त मतदान म्हणजे पॉलिटिकल पॉवर. कारण नंबर 3, जुनी विचारसरणी. पूर्वी जास्त मुलं असणं फायदेशीर मानलं जायचं. कारण शेतीसाठी माणसं लागायची, कामासाठी मदत व्हायची आणि म्हातारपणी फॅमिली सपोर्ट मिळायचा. पण आज जग बदललंय. एका मुलाला वाढवण्यासाठी लाखो रुपये लागतात. शाळेची फीस, हॉस्पिटल बिल सगळं आवाच्या सव्वा झालंय. त्यात मिडल क्लास लोकांचं जगणं अवघड होत चाललंय. श्रीमंत लोक पैसे असल्यामुळे सगळं मॅनेज करतात. गरीब लोक गव्हर्नमेंट स्कीम आणि मदतीवरती जगतात. पण मिडल क्लासमध्येच अडकतो. ईएमआय, घर भाडं, मुलांची फीस, पेट्रोल, मेडिकलचा खर्च, सगळ्यांचं प्रेशर त्याच्यावर असतं. आणि जर मुलं जास्त असतील तर टेन्शन अजून जास्त वाढतं. एक गोष्ट लोक अजिबात सिरियसली घेत नाहीत. लोकसंख्या वाढली की निसर्गावरही त्याचा खूप मोठा परिणाम होतो. जास्त लोक म्हणजे जास्त प्लास्टिक कचरा, जास्त प्रदूषण, जास्त झाडं तोडली जातात, पाण्याचा वापर वाढतो. आज भारतामध्ये अनेक शहरांमध्ये पाण्याची समस्या खूप वाढते. जमिनीतील पाणी कमी होत चाललंय, उष्णता वाढते, हीटवेव्ह जास्त येत आहेत. जर असं चालू राहिलं तर फ्युचरमध्ये खूप समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. आता खरा प्रश्न असा नाही की किती मुलं जन्माला घालायची. खरा प्रश्न हा आहे, त्यांना आपल्याला चांगलं आयुष्य देता येणार आहे का?
मुलांना फक्त जन्म देणं पुरेसं नसतं, त्यांना पाहिजे चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, प्रेम आणि इमोशनल सपोर्ट, स्टेबल पैसा आणि आई वडिलांचा वेळ. कधी कधी 1 ते 2 मुलांना एक्सलेंट लाईफ देणं हे 5 मुलांना स्ट्रगलमध्ये वाढवण्यापेक्षा जास्त चांगलं असू शकतं. शेवटी एकच गोष्ट सांगून व्हिडिओ संपवतो. देश मजबूत फक्त लोकसंख्येमुळे होत नाही. देश मजबूत होतो जेव्हा तिथले लोक मेंटली पीसफुल असतात, फायनान्शियली स्टेबल असतात आणि एज्युकेटेड असतात आणि चांगलं आयुष्य जगत असतात. प्रश्न हा नाही की किती मुलं जन्माला घालायची. प्रश्न हा आहे त्यांना कसं फ्युचर द्यायचं. कारण फक्त जन्म देणं सोपं आहे, पण चांगलं आयुष्य देणं कठीण आहे. आणि कदाचित आज भारताला फक्त जास्त लोकांची नाही, तर जास्त क्वालिटी लाईफची गरज आहे. बाकी तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून आमच्या फॅमिलीचा भाग बना. पुन्हा भेटू एका अशाच विचार करायला भाग पाडणाऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.